नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे DMAR नर्सिंग. तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नर्सिंग रिलेटेड प्रायव्हेट जॉब असेल, गव्हर्मेंट जॉब असेल किंवा अगोदर झालेल्या पेपर किंवा परीक्षा त्यांचे पेपर असतील, क्वेश्चन पेपर किंवा मग काही टॉपिक असेल इम्पॉर्टंट किंवा मग गायडन्स वगैरे, तर असे या संदर्भात व्हिडिओ बनवतो. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चॅनल नवीन आला असाल पहिल्यांदा तर पाहायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण अपडेट घेऊन आलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सोलापूर महानगरपालिका, सोलापूर जिल्हा परिषद या ठिकाणची पदभरती आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. तर पहा, जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत सोलापूर जिल्हा परिषद आहे, त्यामध्ये 112 रिक्त पदाची भरती होणार आहे. 112 रिक्त पदे यामध्ये भरणार आहेत. तर कोणते कोणते आहेत तर एकामागे एक ते पाहून घेऊया. चला, तर सुरुवातीचे आहे विशेषज्ञ म्हणजे स्पेशलिस्टच्या जागा आहेत. स्पेशलिस्टमध्ये सर्जन आहेत, फिजिशियन आहेत, त्यानंतर फिजिशियन नंतर सायकॅट्रिस्ट आहेत आणि ऑर्थोपेडिक्स आहेत. ठीक आहे, तर या एवढे स्पेशलिस्टच्या जागा आहेत. टोटल यामध्ये 75,000 यांचं मानधन आहे. 6 जागा असणार आहेत. आणि ही जी जागा जॉब करायचं ठिकाण आहे हे जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय अकलूज या ठिकाणी यांची जॉब प्लेसमेंट आहे. त्यानंतर आहे वैद्यकीय अधिकारी, ज्याचं MO म्हणून प्लेसमेंट असते, मेडिकल ऑफिसर म्हणून. त्याची जी जागा आहे पहा, याची जागा 9 आहेत. त्या ठिकाणी 5 MOच्या आहेत L3 आणि 2 MOच्या आहेत L2च्या. ठीक आहे, आणि MO MBBS SNCUची 1, अशा एकूण प्रकारे 9 जागा आहेत. तर याचं जे नोकरीचं ठिकाण असणार आहे उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, करमाळा, अकलूज आणि ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट, वडाळा अशा ठिकाणी हे सगळे मेडिकल ऑफिसरचे वॅकन्सी असणार आहेत. त्यानंतर आहे RBSKचे. RBSK म्हणजे राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी, जे ग्रामीण भागामध्ये शाळा असतात, तर त्या शाळामध्ये जे वैद्यकीय अधिकारी असतो तो तपासणी करण्यासाठी ही पदभरती केली जाते, ज्याचं नाव राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम. त्यामध्ये बाळांची तपासणी केली जाते. यामध्ये BMS किंवा MBBS भरला जातो. पहा, यामध्ये BMS व्हॅलिड रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. 28,000 मानधन दिलं जाईल. 3 याच्यामध्ये पदं आहेत. अक्कलकोट आणि माळशिरस आणि कोडवाडी या ठिकाणी याचं जॉब प्लेसमेंट असणार आहे. त्यानंतर श्रवणक्षम प्रशिक्षक म्हणजे पॅरामेडिक हिअरिंग इन्स्ट्रक्टर, जे कानाचा ऑडिओ एड्स असतो, म्हणजे कानाला ऐकण्याची जे अडचण असते, तर त्या संदर्भात त्याचं गायडन्स वगैरे त्या संदर्भामध्ये ही वॅकन्सी आहे. याच्यामध्ये एकच वॅकन्सी असणार आहे. त्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामध्ये ते जॉब असणार आहे. त्यानंतर ऑडिओलॉजिस्ट, यामध्ये पण ऑडिओलॉजिस्टचे सेम आहे. त्यामध्ये डिग्री व्हॅलिड असणं गरजेचं आहे. त्या संदर्भात 25,000 मानधन असेल. 2 जागा आणि स्त्री रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयामध्ये याची जॉब प्लेसमेंट आहे. त्यानंतर आहे सायकॅट्रिस्ट नर्स. सायकॅट्रिक नर्सची एक वॅकन्सी आहे. त्यामध्ये पहा, GNM आणि BSc असणं गरजेचं आहे. त्यामध्ये 25,000 मानधन आहे. मानधन छान आहे, याच्यामध्ये मस्त मानधन आहे. कुणीही फॉर्म भरू शकता ज्यांचं GNM BSc झालेलं आहे, पण रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय तुम्ही त्या ठिकाणी जॉब करू शकता सोलापूरमध्ये. त्यानंतर पुढच्या IPHSमध्ये पण स्टाफ नर्सच्या जागा आहेत. पहा, या ठिकाणी स्टाफ नर्सच्या भरपूर जागा आहेत. 7 IPHSच्या आहेत. NPCDSच्या 1 आहे. त्यानंतर NCDच्या हे जे आहेत सुमन, हे NCD PSC हे जे नॅशनल प्रोग्राम आहेत, नॅशनल प्रोग्राम अंतर्गत ह्या स्टाफ नर्सच्या जागा आहेत. फॉर एक्झाम्पल PSC प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये तुम्हाला OPD बेसिसवर स्टाफ नर्सची ही जागा आहे. त्यानंतर NCD नॅशनल कम्युनिकेबल डिसीजेस, त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. त्यानंतर NPCD नॅशनल प्रिव्हेंटेबल कम्युनिकेबल डिसीजेस, त्या ठिकाणी हे सगळ्या जागा आणि यांचे प्लेसमेंट हे पहा, यांचे जिल्हा उपजिल्हा रुग्णालय ह्या ठिकाणी सगळे हे प्लेसमेंट आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला हा PDF पाहिजे असेल तर तुम्ही हा PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरून घेऊ शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून ठेवतो. त्यानंतर अधिपरिचारिकाच्या जागा पहा, याच्यामध्ये GNM BSc नर्सिंग आणि MSc नर्सिंग व्हॅलिड MNC असणं गरजेचं आहे. 20,000 सगळ्यांसाठी मानधन. टोटल 36 जागा आहेत. खूप साऱ्या जागा आहेत. स्टाफ नर्सच्या या ठिकाणी 7, पुन्हा PSCची 1, त्यानंतर NCDची, DEC, SNCU, KMC,
कांगारू मदर केअर ज्याला म्हटलं जातं, त्यानंतर NBSU आणि स्टाफ नर्स, ICU आणि ANMच्या पण याच्यामध्ये जागा असणार आहे. आता खूप मोठी भरती आहे, 20,000 मानधन आहे आणि सगळे फॉर्म भरू शकता. ANM जे भगिनी येतं त्यांच्यासाठी पण वॅकन्सी पहा. ANM RCH म्हणजे रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ, जे ANM लहान बाळाचं लसीकरण वगैरे असतं त्यामध्ये ही ANMची पदभरती असणार आहे. ANM SC म्हणजे ANM सब सेंटरमधली वॅकन्सी असणार आहे. ANM RBSK म्हणजे आत्ता सांगितलं जे राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमांतर्गत डॉक्टर शाळा तपासतात त्यांच्यासोबत त्यांना जायचं असते. अशा प्रकारचे ANMचे पण जागा आहेत. यामध्ये 16 ANMच्या जागा आहेत. 18,000 मानधन असणार आहे आणि या गाव पातळीवर उपकेंद्र स्तरावर पूर्ण यांना जॉब करायचा आहे. खूप छान जॉब आहे या ठिकाणी. ANMसाठी पण खूप चांगली याच्यामध्ये जॉब वॅकन्सी आलेली आहे. औषध निर्मात्यासाठी पण आहे पहा, 17,000 मानधन आहे RBSK अंतर्गत. जे RBSKची टीम असते त्यामध्ये एक MO असतो, मेडिकल ऑफिसर, RBSKचा एक फार्मसिस्ट असतो आणि एक ANM असते. या प्रकारे पहा, याच्यामध्ये RBSKची पण पूर्ण कंप्लीट टीम भरून घ्यायला लागली. तर फार्मसिस्ट पण घेतले, तर ANM पण घेतलेत आणि मेडिकल ऑफिसर पण. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे डेंटल हायजिनिस्ट, त्यानंतर ऑडिओमेट्रिस्ट. अशा प्रकारचे 3 जागा आहेत. 17,000 यामध्ये यांना मानधन आहे. जिल्हा शल्यचिकित्सकमध्येच या ठिकाणी पण त्यांची पण जागा आहे. त्यानंतर BMSच्या आणि MBBSच्या यांच्या पण जागा आहेत. 3 जागा आहेत. ते मेडिकल ऑफिसरच्या, ते माळशिरस आणि करमाळ्यामध्ये हे जागा आहेत. त्यानंतर आरोग्य अधिपरिचारिका जे 15 वित्त आयोगात आहे त्या अंतर्गत भरणाऱ्या जागा आहेत. यामध्ये 13 जागा आहेत. 20,000 मानधन आहे. GNM BSc दोघे पण अप्लाय करू शकता. खूप चांगली संधी असणार आहे. GNM नर्सिंग आणि BSc नर्सिंगसाठी खूप मोठी वॅकन्सी आलेली आहे. सगळे फॉर्म भरू शकता यामध्ये. त्यानंतर पहा, महत्त्वाचं जे पॉईंट आहे ते पॉईंट सांगतो तुम्हाला. यामध्ये महत्त्वाचं पॉईंट हे आहे की तुम्हाला फॉर्म कधी भरायचा आणि कुठे भरायचा. तर पहा, उमेदवाराकडून जे कोणी इच्छुक फॉर्म भरणार आहेत, ANM भगिनी असतील, GNM असतील किंवा मग कोणी BScवर एक फॉर्म भरणारे असतील, तर 2 जूनपासून फॉर्म भरायला चालू होतील. ते 10 जूनपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्याचं ठिकाण जे आहे तुम्हाला जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी द्यायचं आहे. तर 2 तारखेपासून 10 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता. झडपी ऑफिस जे आहे सोलापूरचं त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचं आहे. आणि तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी हा PDF लागेल. हा PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये भेटून जाईल. आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये ठेवतो. हे फॉर्म आहे, याचं तुम्हाला प्रिंट काढून व्यवस्थित फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी पूर्ण माहिती भरून टाकायची आणि माहिती भरून तुम्हाला हा फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे. 10 तारखेच्या आत फॉर्म सबमिट करायचा आहे. ANM GNMसाठी खूप मोठी संधी असणार आहे. जे सोलापूर किंवा सोलापूरच्या संदर्भात जवळपास जे कोणी जॉब करणं इच्छुक आहे, चांगली मानधन पण आहे आणि वॅकन्सी पण खूप जास्त आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि सोलापूरचं जे कोणी असेल त्यांना शेअर पण करा. धन्यवाद.